मराठी व्याकरणाचा अभ्यास सुरू करण्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचा एक वरती पॉइंट लिहून घ्या। काय पॉइंट लिहायचा मित्रांनो तुम्हाला की मराठी भाषेतील मराठी व्याकरणाचे पहिले पुस्तक। तर काय मित्रांनो लक्षात घ्या, पॉइंट पहिला लिहिल्यानंतर तुम्हाला ए पॉइंट लिहायचा आहे। त्यामध्ये काही लिहायचं आहे की मराठी भाषेच्या व्याकरणावर लिहिले गेलेले पहिले इंग्रजी पुस्तक। धीरे धीरे तुम्हाला यासाठीच बोलतोय, त्याचं नाव सुद्धा मी इथे दिलेलं आहे म्हणून टेन्शन घेऊ नका। तुम्हाला असं पॉइंट लिहायचं आहे की मराठी भाषेच्या व्याकरणावर लिहिल्या गेलेले पहिले इंग्रजी पुस्तक असा पॉइंट लिहिला, त्याच्याखाली बरोबरचं चिन्ह लिहा आणि लिहा त्याचं नाव द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज। हे पुस्तक मराठी व्याकरणावर इंग्रजी भाषेमध्ये पहिले पुस्तक लिहिल्या गेलेले होते। ते पुस्तक लिहिल्या गेले होते 1805 मध्ये। कधी लिहिल्या गेले होते मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवरती सुद्धा दिलेलं आहे मी, द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे पुस्तक 1805 मध्ये लिहिल्या गेले होते। हे पुस्तक कोणी लिहिले होते तुम्हाला स्क्रीनवरती नाव दिलेलं आहे बघा, विल्यम कॅरी यांनी। कोणी लिहिलं होतं? विल्यम कॅरी। विल्यम कॅरी यांनी मराठी भाषेतील व्याकरणावर पहिले इंग्रजी पुस्तक 1805 मध्ये लिहिलेले होते। पोलीस भरतीला सुद्धा पडतात बरं का मित्रांनो असे प्रश्न। त्याबद्दल अजून खाली एक शब्द पॉइंट लिहून घ्या की मराठी भाषेतील पहिले पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश काय होता, म्हणून उद्देश लिहा पुढे। उद्देश होता मित्रांनो इंग्रजी अधिकारी, काय इंग्रजी अधिकारी, इंग्रजी मिशनरी आणि इंग्रजी विद्वान तज्ञ अशा व्यक्तींना मराठी भाषेचा अभ्यास जमला पाहिजे, मराठी भाषा समजली पाहिजे आणि त्यांना आपल्यावरती जास्तीत जास्त वर्ष राज्य करता आलं पाहिजे। या कारणामुळे हे पुस्तक विल्यम कॅरी यांनी लिहिलेलं होतं। तर त्या पुस्तकाचा फायदा काय झाला किंवा ते पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश असंच होतं मित्रांनो की इंग्रज अधिकारी जे होते त्यांना मराठी लोकांशी बोलताना किंवा त्यांच्या रणनीतीबद्दल संवाद साधता येत नव्हता किंवा ते काय बोलतात हे समजत नव्हतं, म्हणून इंग्रज अधिकाऱ्यांना ते समजायला हवं म्हणूनच हे पुस्तक इंग्रजी भाषेमध्येच होतं। असं नाही की मराठी भाषेवरील मराठी व्याकरणाचं पहिलं पुस्तक होतं म्हणून ते मराठीमध्ये लिहिलेलं असेल, बिलकुल सुद्धा नाही मित्रांनो। ते इंग्रजीमध्येच लिहिलेलं होतं पण ते सर्व काही मराठी भाषेविषयीच अभ्यास देत होतं। म्हणजेच काय मित्रांनो, ते पुस्तक इंग्रजीमध्ये सगळं काही इंग्रजीमध्ये लिहिलं होतं पण त्याच्यामध्ये उद्देश असा होता की इंग्रज लोकांना ते कळायला हवं आणि त्यांना मराठी भाषा समजायला हवी। त्यानंतर खाली लिहा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट की इंग्रज विल्यम कॅरी हे कोण होते। विल्यम कॅरी हे भाषाप्रेमी होते। विल्यम कॅरी हे धर्मप्रसारक होते। त्यांनी भारतीय भाषांवरती अनेक पुस्तकांवरती काम केलेले आहे। ते मराठी व्याकरणाचे पहिले पुस्तक लिहिले होते त्यांनी, त्याचं नाव द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज। अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो हा पॉइंट म्हणून इतक्यांदा रिपीट केलेला आहे मी। हे पुस्तक लक्षात ठेवायचं आहे। तुम्हाला पोलीस भरतीला असा सुद्धा प्रश्न येतो की प्रश्न पहिला येतो मित्रांनो, मराठी भाषेवर मराठी व्याकरणाचे लिहिल्या गेलेले पहिले पुस्तक कोणते होते? तर त्यामध्ये ऑप्शन भरपूर येतात। तुम्हाला पुढे मराठी व्याकरणाचे मराठी भाषेतील मराठी पुस्तक कोणी लिहिले होते ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, पण अगोदर सगळ्यात पहिलं 1805 मध्ये जे पुस्तक लिहिलं गेलं होतं त्याबद्दल माहिती देतोय आणि एवढं शांतपणे आणि एवढं सोप्या भाषेमध्ये देतोय तुम्हाला ते समजायला हवं। तर मित्रांनो पहिलं पुस्तक 1805 मध्ये विल्यम कॅरी यांनी द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे पुस्तक लिहिलेलं होतं आणि तुम्हाला ऑप्शन मध्ये भरपूरचे वेगवेगळे येतील। मराठीमध्ये ज्यांनी पुस्तक लिहिलं होतं त्यांचं सुद्धा नाव येईल, पण तुम्हाला काय करायचंय ऑप्शन क्रमांक जे असेल जिथं विल्यम कॅरी हे असेल तिथं योग्य क्लिक करून आपलं योग्य उत्तर मिळवायचं आहे मित्रांनो। तर हे झालं आता मराठी भाषेमधील मराठी व्याकरणाचे लिहिले गेलेले पहिले इंग्रजी पुस्तक। आता बघूयात मराठी भाषेवरील
मराठी व्याकरणाचे लिहिल्या गेलेले पहिले मराठी पुस्तक कोणते होते? दुसरा महत्वाचा पॉइंट लिहून घ्या मित्रांनो. नंबर 2, मराठी व्याकरणाचे मराठी भाषेतील पहिले मराठी पुस्तक. पॉइंट त्यामध्ये ए लिहा मित्रांनो. पॉइंट ए असा येणार मित्रांनो त्यामध्ये की मराठी व्याकरणाचे मराठी भाषेतील पहिले मराठी पुस्तक यांचे नाव महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे होते. हे पुस्तक 1836 मध्ये लिहिले गेले होते आणि या पुस्तक कोणी लिहिले होते त्यांचं लेखकचं नाव लिहा. लेखकचं नाव होतं मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा दिलेलं आहे, जाऊ द्या लिहिण्यापर्यंत टाइम नको वाया घालायला. लेखकांचं नाव होतं दादोबा पांडुरंग तरखडकर. हे मराठी भाषेतील पहिले मराठी पुस्तक लिहिणारे पहिले लेखक होते. त्यांनी किती लिहिलं हे पुस्तक? 1836 साली. त्यांनाच काय म्हणतात मित्रांनो? त्यांनाच असे म्हणतात मराठी भाषेचे पाणिनी. तुम्हाला पोलीस भरतीला सुद्धा प्रश्न आला असेल की मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात, तर त्यांचं नाव आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हटले जाते मित्रांनो. खालच्या ओळीमध्ये लिहा मित्रांनो की दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी हे पुस्तक लिहिताना कोणत्या गोष्टींचा अभ्यास केला होता? तर त्यांनी मराठी भाषेचे नियम, मराठी भाषेचे शब्दरचना, त्यानंतर मराठी भाषेची वाक्यरचना यांच्या सगळ्यांचा मिळून अभ्यास करून हे पुस्तक लिहिले गेले होते मित्रांनो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे मित्रांनो, मराठी भाषेला शिस्तबद्ध, काय म्हणतो मित्रांनो मी, मराठी भाषेला शिस्तबद्ध आणि शास्त्रशुद्ध मराठी भाषेला शिस्तबद्ध आणि शास्त्रशुद्ध रूप देण्याचे काम दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केलेलं आहे. यामध्ये त्यांचा सगळ्यात मोठा मोलाचा वाटा आहे मित्रांनो. काय लक्षात राहिलं तुमच्या की मराठी भाषेतील मराठी व्याकरणाचे पहिले मराठी पुस्तक हे महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे होते. ते 1836 मध्ये लिहिले गेले होते आणि महाराष्ट्र मध्ये ज्यांनी लिहिलं होतं त्यांचं नाव दादोबा पांडुरंग तरखडकर, ज्यांनाच आपण महाराष्ट्र किंवा मराठी भाषेचे पाणिनी असे म्हणतात मित्रांनो. आणि इंग्रजी भाषेचे कोणी लिहिले होते मग? तर मराठी व्याकरणाचे इंग्रजी भाषेमध्ये पहिले पुस्तक विल्यम कॅरी यांनी 1805 मध्ये लिहिलेले होते. आणि मराठी भाषेतील मराठी व्याकरणाचे पहिले मराठी पुस्तक हे 1836 मध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी लिहिलेले होते. आता वळूया मुख्य मराठी व्याकरणाकडे. समजलं इथपर्यंत सर्वांना? आता वळूया मुख्य मराठी व्याकरणाकडे. चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया व्याकरण म्हणजे काय या विषयापासून. टॉपिक टाकून घ्या. नंबर 1, व्याकरण म्हणजे काय? व्याख्या लिहा. एका भाषेचे नीट, शिस्तबद्ध आणि नियमानुसार अभ्यास करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात. म्हणजेच भाषेला योग्य आकार देणारा आरसा म्हणजेच व्याकरण होय. समजलं मित्रांनो? म्हणजेच काय? भाषेला अर्थपूर्ण आणि शास्त्रपूर्ण अभ्यास करणे म्हणजेच व्याकरण होईल. ती व्याख्या तुम्ही लिहिलेली आहे. आता त्याच्यावरतील एक उदाहरण बघा आणि तुम्हाला समजून जाईल की व्याकरण म्हणजे काय. लक्षात घ्या. जसे की आपण खेळतो, तर जसं खेळाला नियम लागतो तसंच भाषेला सुद्धा नियम लागतो मित्रांनो. आणि या भाषेचे नियम शिकवणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात. इथपर्यंत कळलं मित्रांनो तुम्हाला? आता पुढे लिहा मित्रांनो महत्वाचे पॉइंट असं लिहा आणि त्याच्याखाली 1 नंबर टाका आणि पुढे लिहा भाषेचे उगमस्थान.
आणि खाली पुन्हा एक पॉइंट टाका आणि लिहा मित्रांनो की भाषा हा शब्द संस्कृत मधील भाष्य या शब्दापासून तयार झालेला आहे. म्हणजेच कसं मित्रांनो, संस्कृत मध्ये काय शब्द होता, संस्कृत मध्ये भाष्य असा शब्द होता. तर त्याच्यापासून मराठी व्याकरणामध्ये कसा शब्द झाला, तर मराठी व्याकरणामध्ये त्याचा भाषा असा शब्द झालेला आहे. तर पोलीस भरतीला यामध्ये कोणत्या प्रकारचा प्रश्न येतो लक्षात घ्या. पोलीस भरतीला असं विचारलं जातं की मराठी व्याकरणातील भाषा हा शब्द संस्कृत मधील कोणत्या शब्दापासून तयार झालेला आहे. तुम्हाला तिथे ऑप्शन देण्यात येईल मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 तुम्हाला त्याच्यामध्ये देण्यात येईल भाष्य. त्यानंतर ऑप्शन क्रमांक 2 सुद्धा तुम्हाला देण्यात येईल मित्रांनो भाषा असं सुद्धा देण्यात येईल. त्यानंतर 3 नंबरचा तुम्हाला पॉईंट देण्यात येऊ शकतो मित्रांनो असा की भाष्य. आणि चौथा पॉईंट देण्यात येऊ शकतो मित्रांनो तुम्हाला असा भाष्य. आता तुम्हीच लक्षात ठेवा मित्रांनो याच्यातील कोणतं योग्य उत्तर येऊ शकतं. तर भाष्य हा येणार नाही, पण तुम्हाला वाटू शकतं की हा हे योग्य उत्तर असणार, पण याचा पाया मोडलेला नाहीये म्हणून हे चुकीचं उत्तर येणार आहे. त्याचबरोबर पुढचा पॉईंट मित्रांनो असं सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं भाषा, पण हे सुद्धा चुकीचं उत्तर आहे. म्हणूनच इथं काय दिलेलं आहे, संस्कृत मधील भाष्य या शब्दापासून भाषा या शब्दाचा उगम झालेला आहे किंवा हा शब्द तयार झालेला आहे. म्हणून याचं योग्य उत्तर काय येणार मित्रांनो तुम्हाला हे. म्हणून चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा, हे नोट्स महत्वाचे आहे. शेवटपर्यंत तुमच्याकडे मराठी व्याकरणावरील इतक्या खतरनाक अशा नोट्स तयार होतील, तुम्हाला कोणतंच पुस्तक घ्यायचं गरज नाही. किंवा तुम्ही आपलं मराठी व्याकरणाच्या नोट्स सुद्धा घेऊ शकता, त्या तुम्हाला आपल्या प्रीमियम ग्रुपवरती मिळून जातील. जर प्रीमियम ग्रुपमध्ये तुम्ही ऍड असाल तरच तुम्हाला ते मिळतील, नाहीतर आम्ही कोणालाच देत नाही ते. तर आता बघूयात पुढचं महत्वाचं पॉईंट टाका मित्रांनो की संस्कृत भाषा ही मराठी भाषेची जननी आहे. म्हणजेच कसं मित्रांनो, संस्कृत भाषा मराठी भाषेची जननी आहे म्हणजेच कसं, तर तुम्हाला पोलीस भरतीला जसं की आपले आई वडील आपले जननी आहेत. म्हणजेच कसं मित्रांनो, तुम्हाला तर माहित आहे संस्कृत भाषेपासून संस्कृत भाषेपासूनच मराठी भाषा तयार झालेली आहे. म्हणजेच कसं मित्रांनो, तुम्हाला पुढे काय येईल प्रश्न, पोलीस भरतीला महत्वाचा प्रश्न काय येईल मित्रांनो, तर पोलीस भरतीला तुम्हाला असा प्रश्न येईल की मराठी भाषेची जननी कोणती भाषा आहे. तुम्हाला ऑप्शन क्रमांकामध्ये येईल संस्कृत भाषा, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये येईल मराठी भाषा, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये येईल तुम्हाला हिंदी, इंग्रजी. मी आता एवढा टाइमपास नाही करत मित्रांनो, तुम्ही समजून घ्या. आता पुढचं काही येऊ शकतं तुम्हाला, कोणतीही भाषा टाकण्यात येईल इकडे, गुजराती वगैरे काहीही. तर स्पष्टपणे व्याख्या लक्षात ठेवायची आहे तुम्हाला की मराठी भाषेची जननी कोणती भाषा आहे, तर मराठी भाषा ही संस्कृत भाषेपासूनच तयार झालेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच संस्कृत ही भाषा मराठी भाषेची जननी आहे. समजलं मित्रांनो इथपर्यंत. बघूया आता पुढे. तर लिपी हा शब्द कोणत्या शब्दापासून तयार झालेला आहे, तर लक्षात घ्या असा प्रश्न पोलीस भरतीला येतो बरं का. म्हणून त्याचं योग्य उत्तर असणार आहे लिपी हा शब्द लिंपणे. कोणतं? लिंपणे. हे सगळे संस्कृत शब्द आहे, संस्कृत शब्दापासूनच मराठीमध्ये घेतलेलं आहे. आपण जसं बोलतो मराठी लिपी, इंग्रजी लिपी, ही लिपी, ती लिपी, कोणतीही लिपी असो, पण हा लिपी हा शब्द संस्कृत भाषेतील लिंपणे या शब्दापासून तयार झालेला आहे. समजलं मित्रांनो इथपर्यंत. पॉईंट महत्वाचे आहे, लिहत राहा, नोट करत राहा. त्याच्यानंतर पुढील 4 नंबरचा पॉईंट लिहून घ्या मित्रांनो. काय आहे, तर लेखन हा शब्द कोणत्या शब्दापासून तयार झालेला आहे मित्रांनो, तर लेखन हा शब्द मित्रांनो लिख
लिख या शब्दापासून लेखन हा शब्द तयार झालेला आहे. म्हणून काय मित्रांनो, तुम्हाला पोलीस भरतीला भरपूरसे प्रश्न येतील. लेखन हा शब्द कोणत्या शब्दापासून तयार झालेला आहे? लेखन हा शब्द कोणत्या शब्दापासून तयार झालेला आहे? म्हणून काय, संस्कृत भाषेमधील लिख या शब्दापासून लेखन हा शब्द तयार झालेला आहे. आता फक्त आपण मराठी भाषेची पार्श्वभूमी एकदम बेसिक शिकत आहोत. ऍडव्हान्स पर्यंत सुद्धा लवकर जाणार आहोत. मराठी भाषेचे उगमस्थान सगळं काही शिकणार आहोत, टॉपिक वाईज सर्व काही. फक्त तुम्हाला कंटिन्यू शेवटपर्यंत बॅच पूर्ण करायची आहे, जी तुम्हाला सर्वांना अगदी मोफत आहे. फक्त तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तुम्हाला स्वतःला माहिती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आल्यानंतरच तुम्हाला आपल्या प्रीमियम बॅचमध्ये एंट्री मिळते. म्हणूनच काय मित्रांनो, तर लक्षात घ्या. आता पुढील आपण काय शिकणार आहोत, इथपर्यंत आपण आता काय शिकलो मित्रांनो, की भाषेच्या उगमस्थानमध्ये भाषा हा शब्द संस्कृत भाषेमधील भाष्य या शब्दापासून आलेला आहे. तुमच्या व्याख्या कशा लिहिलेल्या आहे ते बघा. त्यानंतर 2 नंबर पॉईंट मध्ये तुमचा येणार, संस्कृत ही भाषा मराठी भाषेची जननी आहे. म्हणजे जसे आपले आई वडील आपले जननी आहेत, आपल्या आई वडिलांपासून आपला जन्म झालेला आहे, तसंच मराठी भाषेचा जन्म हा संस्कृत भाषेपासून झालेला आहे. इथपर्यंत समजलं तुम्हाला. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट कसा आहे मित्रांनो, 3 नंबरचा पॉईंट काय आला असेल तुमचा, लिपी हा शब्द कोणत्या शब्दापासून तयार झालेला आहे? तर लिपी हा शब्द संस्कृत भाषेमधील लिंपणे या शब्दापासून तयार झालेला आहे. हा झाला तुमचा 3 नंबरचा पॉईंट. त्यानंतर 4 नंबरचा पॉईंट तुमचा काय आलेला असेल, त्याच्यामध्ये व्याख्या सांगतो बरं का, व्याख्या. तर लेखन हा शब्द संस्कृत भाषेतील कोणत्या शब्दापासून तयार झालेला आहे? तर लेखन हा शब्द संस्कृत भाषेतील लिख या शब्दापासून तयार झालेला आहे. आपण बेसिक ते ऍडव्हान्स जाणार आहोत. आता बघूयात पुढचा पॉईंट काय आहे. पुढील महत्वाचा पॉईंट लिहा मित्रांनो, देवनागरी लिपी आणि डॅश मारा आणि खाली त्याची व्याख्या लिहा. देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते. देवनागरी लिपीमध्ये एकूण 6 भाषा येतात. त्या कोणकोणत्या ते तुम्हाला सांगणार आहे. अगोदर हे बघा मित्रांनो, जसं की आपण मराठी भाषा सुद्धा लिहितो, ती मराठी भाषा सुद्धा आपल्याला डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते, म्हणजे या प्रकारे. तर याचा अर्थ असा मित्रांनो, की मराठी भाषा सुद्धा देवनागरी लिपीमध्येच लिहिल्या जाते. देवनागरी लिपीमध्ये एकूण 6 भाषा येतात. त्या कोणकोणत्या हे बघा मित्रांनो. देवनागरी लिपीमध्ये पहिली भाषा येते ती मराठी येते. मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती, बंगाली आणि पाली या एकूण 6 भाषा या देवनागरी लिपीमध्ये लिहिल्या जातात. तर देवनागरी लिपीमध्ये कशा प्रकारे लिहिल्या जाते मित्रांनो, तर डावीकडून उजवीकडे. म्हणजेच आता बघा, मी माझं नाव लिहिलं सचिन. हे कसं लिहिलं मित्रांनो मी, तर डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते. तुम्हाला पोलीस भरतीचे जर तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका बघितल्या असतील किंवा आज संध्याकाळी होणाऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा मी हा प्रश्न टाकणार आहे, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. तर कसं मित्रांनो, डावीकडून उजवीकडे तुम्ही प्रश्नपत्रिकेमध्ये आला असेल की मराठी भाषा ही कोणत्या प्रकारे लिहिली जाते. ऑप्शन क्रमांक 1 येणार तुम्हाला डावीकडून उजवीकडे. ऑप्शन क्रमांक 2 येणार तुम्हाला उजवीकडून डावीकडे. ऑप्शन क्रमांक 3 येणार तुम्हाला खालून वरती, किंवा ऑप्शन क्रमांक 4 येणार तुम्हाला वरतून खाली. म्हणून लक्षात ठेवून हा पॉईंट लिहून ठेवायचा आहे की मराठी भाषा ही डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते. त्याचबरोबर हिंदी, संस्कृती, गुजराती, बंगाली आणि पाली या भाषा सुद्धा डावीकडून उजवीकडे लिहिल्या जातात. म्हणून काय मित्रांनो, देवनागरी लिपी म्हणजेच तिला आपण बाळबोध लिपी सुद्धा म्हणतो. तर हे सर्व काही मराठी भाषा संस्कृत, हिंदी, गुजराती, बंगाली आणि पाली हे सगळ्या भाषा देवनागरी लिपीमध्येच लिहिल्या जातात. तुम्हाला असा सुद्धा पोलीस भरतीला प्रश्न येऊ शकतो की मराठी भाषा ही कोणत्या लिपीमध्ये लिहिल्या जाते. तुम्हाला ऑप्शन मध्ये येणार देवनागरी लिपी 1, ऑप्शन 2 मध्ये येणार बाळबोध लिपी, ऑप्शन 3 मध्ये येणार कोणती येणार समजा XYZ. ऑप्शन 3 मध्ये येणार तुम्हाला A व B आणि ऑप्शन 4 मध्ये येणार फक्त A.
मग जर तुम्हाला माहित असेल देवनागरी लिपी तर तुम्ही घाईघाईमध्ये एक तर हे करणार एक तर हे करणार, पण चुकीचं असतं बरं का, असं नाही करायचं. तर ऑप्शन क्रमांक 2 पण वाचायचा, 3 पण वाचायचा, 4 पण वाचायचा. ऑप्शन मध्ये सगळ्यात जास्त घाई करतो आपण, कन्फ्युजन मध्ये आपले मार्क कट होतात. बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही, प्रश्न पूर्ण वाचायचा, ऑप्शन पूर्ण वाचायचे. भरपूर टाइम आहे, 90 मिनिटं हा भरपूर टाइम आहे. म्हणून आपण दररोज 100 मार्कांचा मोफत पेपर का घेतो मित्रांनो? तुमच्या सर्वांसाठी, की तुमची प्रॅक्टिस व्हावी, तुमचा टाइम मॅनेजमेंट व्हावा. जे विद्यार्थी 1 ते 1.5 महिन्यापेक्षा अधिक दिवसांपासून आपल्याकडे जॉईन असतील ते जवळजवळ 40 ते 45 मिनिटांमध्ये 100 मार्कांचा पेपर सोडवतात. तुम्ही जर नवीन असाल व्हिडिओ पाहणार आहे तर तुम्ही सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती लगेच सेंड करून द्या. तुम्हाला सुद्धा पोलीस भरतीच्या स्पेशल ग्रुपमध्ये जॉईन करण्यात येईल. तिथं आपण दररोज 100 मार्कांचा अगदी मोफत पोलीस भरतीचा येणाऱ्या संभाव्य अशा प्रश्न त्यामध्ये ऍड असतात, चालू घडामोडी सुद्धा त्यामध्ये ऍड असतात. असं सगळं काही पेपर तुम्ही जर ऑलरेडी ऍड असाल तर तुम्ही तो पेपर दररोज द्या, पण अभ्यास करा आणि येणाऱ्या भरतीमध्ये आपलं स्वप्न पूर्ण करा. तुमच्यासाठी सगळं काही मोफत आहे, इथे तुम्हाला 1 रुपया सुद्धा लागणार नाही. तर काय मित्रांनो लक्षात घ्या, तर ऑप्शन पूर्ण वाचायचे आहे. नंतर तुम्हाला काय येईल मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये तुम्ही चेक करणार बाळबौद्ध लिपी. खूप खूप कठीण शब्द आहे, लक्षात राहत नाही, आठवणीत राहत नाही, म्हणून तुम्हाला ध्यान देऊन ऐकायचंय, ध्यान देऊन बघायचंय. तर बाळबौद्ध लिपी आपण बघणार, तर तुम्ही काय विचार करणार, फक्त ए असणार तर तुम्ही इथं क्लिक करून देणार, किंवा इथं हे चुकीचं आहे, नीट बघायचं. बाळबौद्ध लिपी सुद्धा तुम्हाला माहित असली पाहिजे, म्हणून तुम्हाला इतक्यांदा शिकवतो मित्रांनो, बेसिक पासून शिकवतोय. असं नाही की डायरेक्ट ऍडव्हान्स लेवलला गेलो, बेसिक पासून आपण येणाऱ्या पोलीस भरतीपर्यंत सर्व अभ्यासक्रम पूर्ण करणार आहोत, तेही ऍडव्हान्स लेवल पर्यंत. म्हणून शेवटपर्यंत टिकून राहा. काय करायचं मित्रांनो, तुम्हाला बघायचंय, हे पॉईंट तुमच्या वहीमध्ये नोट झालेच पाहिजे, की देवनागरी लिपीला देवनागरी लिपी नाव लिहिल्यानंतर ऑब्लिक मध्ये परत बाळबौद्ध लिपी नाव लिहिलं पाहिजे तुम्ही. म्हणून काय मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 योग्य उत्तर असणार आहे. कसं, तर ए व बी म्हणजेच देवनागरी लिपी आणि बाळबौद्ध लिपी हे सर्व काही असणार आहे. अभ्यास कंटिन्यू करत राहा, बिलकुल सुद्धा मागे राहायचं नाही. कॉम्पिटिशन खूप वाढलेले आहे. बघूया आता पुढचा महत्वाचा पॉईंट कोणता आहे. त्यानंतर आता खालच्या ओळीवरती नवीन पॉईंट लिहा, 1 नंबर. काय आहे 1 नंबरचा पॉईंट, तर महाराष्ट्र राज्य शासनाने 1960 साली, कधी 1960 साली महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाची स्थापना केली. कोणती केली? महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाची स्थापना 1960 मध्ये करण्यात आली होती मित्रांनो. हे यावरती भरपूरसा प्रश्न विचारले जातात. यावरती पोलीस भरतीला कसा प्रश्न विचारला जातो, की महाराष्ट्र राज्य शासनाने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी, खालीलपैकी कधी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाची स्थापना केली होती. त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन 1960, 1961, 1962 असे मिळते जुळते ऑप्शन देण्यात येतील. म्हणून तुम्हाला हा पॉईंट लिहायचा आहे आणि लक्षात सुद्धा ठेवायचं आहे. त्यानंतर खालील दुसरा महत्वाचा पॉईंट लिहून घ्या मित्रांनो, आणि या पॉईंटला IMP टाका. काय टाकायचं आहे? IMP. काय लिहायचं तिथे? अभिजात भाषा किंवा अभिजात दर्जा. ह्या दर्जा अतिशय महत्वाचा मित्रांनो, लक्षात घ्या. आजपर्यंत म्हणजेच 2000 हा पॉइंट अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो. म्हणजेच 2024 पर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा सुद्धा नव्हता मित्रांनो. भरपूरसा पाठपुरावा करण्यात आला, भरपूरशा गोष्टींचा संघर्ष करावा लागला, तेव्हा जाऊन 2024 मध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. तर अभिजात भाषेचा दर्जा देण्याकरिता रंगनाथ पठारे ही समिती स्थापन करण्यात आली होती मित्रांनो. तुम्ही याला लिहून सुद्धा घ्यायचं आहे, म्हणून IMP नाव टाकायला लावलं तुम्ही. तुम्हाला काय लिहायचं आहे? 2024 मध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. ती दर्जा मिळवून देण्याकरिता रंगनाथ पठारे ही समिती स्थापन करण्यात आली होती. तर सगळ्यात पहिला दर्जा कोणत्या भाषेला प्राप्त झाला होता मित्रांनो? तर अभिजात भाषेचा दर्जा सगळ्यात पहिल्यांदा तामिळ भाषेला प्राप्त झाला होता मित्रांनो. कोणता?
तामिळ भाषेला 2004 मध्ये तामिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला होता। ही पहिली भाषा आहे मित्रांनो ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला होता। आजपर्यंत 2025 पर्यंत एकूण 11 भाषांना हा दर्जा प्राप्त झालेला आहे। किती भाषेला? तर 11 भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे। तर 2024च्या अगोदर एकूण फक्त आणि फक्त मित्रांनो 6 भाषांना हा दर्जा प्राप्त होता। त्यानंतर 2024 मध्ये एकूण 5 भाषांना हा दर्जा देण्यात आला, त्यापैकी एक मराठी भाषा होती। तर उरलेले 4 कोणते हा प्रश्न तुम्हाला पडणार, पण हा मी तुम्हाला या लेक्चरमध्ये नाही सांगणार। ते प्रश्न आणि त्याचे उत्तरे तुम्हाला आज संध्याकाळच्या प्रश्नपत्रिकेमध्ये मिळून जातील। त्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर जो पेपर आज संध्याकाळी होईल तो पेपर सोडवायचा आहे, मन लावून सोडवायचा आहे। पूर्ण 1.5 तासाचा पेपर असतो आपला, डिजिटल स्वरूपाचा पेपर असतो। तुमच्या मोबाईलवरती तुम्ही सोडवू शकता आणि चुकलेले प्रश्न सुद्धा तुम्हाला दिसतात। त्याचं योग्य उत्तर काय आहे ते संपूर्ण नोट्स मध्ये लिहून घ्यायचं आहे। तुम्हाला ज्या नोट्स आपण दिलेल्या आहेत, ज्या नोट्स तुमच्याकडे आहेत त्याच्यावरती दिवसभर अभ्यास करायचा। हे सर्व काही त्यामध्ये ऍड आहे। तुम्हाला येणाऱ्या भरतीपर्यंत 100% 90 किंवा 92+ तुमचा पेपर झालाच पाहिजे। या टार्गेटनुसार आपण तयारी करत आहोत। एखाद्या अकॅडमीवाले जर तुम्हाला एवढं सगळे बेसिक पासून शिकवेल तर तुम्हाला तो हजारो रुपयांची मागणी करेल, प्लस तुम्हाला फक्त शिकवेलच, त्यावर दररोज संध्याकाळी टॉपिक वाईज प्रश्नपत्रिका सुद्धा घेणार नाही। तर आपण हे सर्व काही महाराष्ट्रातील होतकरू गरजू विद्यार्थ्यांकरिता जे अकॅडमी लावू शकत नाही, अकॅडमीवाल्यांची लूटमार भरपूर चालू आहे, अशा विद्यार्थ्यांना आपण आधार देत आहोत आणि तुम्हाला हे सर्व काही मोफत शिकवत आहोत। मित्रांनो तुम्हाला फक्त काय करायचं, छोटीशी प्रोसेस तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलेली आहे। फक्त आपल्या ग्रुपला जॉईन व्हायचंय। आपल्या ग्रुपला जॉईन होण्याकरता नंबर तर तुमच्याकडे आहेच, तो नंबर तुम्ही फक्त पाठवा। काय करून पाठवायचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। फक्त आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा। दररोज सकाळी 9 वाजेला 100 मार्कांचा येणाऱ्या पोलीस भरतीच्या हिशोबानुसार अत्यंत महत्त्वाचा असा पेपर आपण देत असतो। तो पेपर सुद्धा जॉईन करा आणि तो पेपर दररोज सकाळी सोडवा। तुमचे येणाऱ्या भरतीपर्यंत 100% मार्क वाढतील आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वप्न पूर्ण होईल आणि तुम्ही पेढे घेऊन आपल्यापर्यंत येणार मित्रांनो, आणि तो सोन्याचा दिवस जास्त दूर नाही। बघूयात आता पुढचा महत्त्वाचा पॉइंट। आता पुढील महत्त्वाचे मुख्य पॉइंट टाकून घ्या मित्रांनो। काय टाकायचंय? भाषेचे प्रकार। असं करा आणि लिहा भाषेचे प्रकार। त्यामध्ये परत एक पॉइंट टाका। काय टाकायचंय? भाषेचे मुख्य 2 प्रकार पडतात। इथपर्यंत तुम्हाला समजलं? भाषेचे मुख्य 2 प्रकार पडतात। त्यामध्ये लिहा की एक बोली भाषा आणि दुसरे प्रमाण भाषा। त्यामध्ये परत खाली ए म्हणून लिहा बोली भाषा। आता त्याचा व्याख्या लिहून घ्या। बोली भाषेची व्याख्या लिहा। एखाद्या प्रादेशिक विभागावर सर्वांना समजेल आणि उमजेल अशी जी भाषा बोलली जाते त्यांना बोली भाषा असे म्हणतात। म्हणजेच काय मित्रांनो, आता समजून घ्या एखादी प्रादेशिक विभाग आहे, म्हणजे जर आपण खानदेश पकडला, खानदेश विभागामध्ये अहिराणी भाषा बोलली जाते। तर खानदेशातील सर्व व्यक्तींना, खानदेशातील प्रादेशिक विभागामधील सर्वात जास्त लोकांना खानदेशी भाषा समजते आणि उमजते सुद्धा। पण त्याचबरोबर एखादी जर कोकणातील व्यक्ती आला आणि जर खानदेशी व्यक्ती जर त्याच्याशी बोलला तर त्याला ती भाषा कळेल का? नाही करणार मित्रांनो। त्याला थोडीफारच कळेल पण सर्वच काही समजू शकत नाही, कारण ती मराठी भाषा आहे। सरासरी बघितलं तर थोडीफारच समजेल, पूर्ण समजणार नाही। म्हणूनच काय मित्रांनो, एखाद्या प्रादेशिक विभागातील प्रत्येक व्यक्तीला समजेल आणि उमजेल अशी जी भाषा बोलली जाते प्रदेशानुसार त्याला बोली भाषा असे म्हणतात। तर बोली भाषा ही घटकानुसार आणि प्रदेशानुसार बदलत असते। म्हणजेच खानदेशामध्ये बोलणारी भाषा जर चीनमध्ये जाऊन बोललं त्याला कळेल का? नाही करणार। किंवा चीनी व्यक्ती जर खानदेशमध्ये येऊन बोलला तर त्याला कळेल का? बिलकुल सुद्धा नाही करणार मित्रांनो। तर असं असतं की प्रादेशिक विभागानुसार भाषा बदलत असते, तिला
बोलीभाषा असे म्हणतात. तर त्याच्यावरील उदाहरण सुद्धा बघितलेलं आहे आपण. आता मुख्य बी पॉइंट टाकून घ्या. बी पॉइंट मध्ये तुम्हाला लिहायचं आहे की प्रमाण भाषा. काय लिहायचंय? प्रमाण भाषेवरील व्याख्या लिहून घ्या मित्रांनो. लिहा. एखाद्या प्रादेशिक विभागातील किंवा एखाद्या देशातील किंवा एखाद्या राज्यातील सर्वांना समजेल आणि उमजेल. म्हणजेच काय मित्रांनो? तर एखाद्या राज्यात किंवा एखाद्या देशात सर्वसामान्य व्यक्तीला, म्हणजे तो महाराष्ट्रातील खानदेशचा असो किंवा कोकणातील असो, अशा सर्वांना समजेल अशी एखादी कार्यालयीन भाषा असते. म्हणजेच काय मित्रांनो? व्याख्या कशी येईल तिची? की एखाद्या प्रादेशिक विभागातील म्हणजेच एखाद्या राज्यातील, देशातील किंवा कोणत्याही देशातील अशी एक भाषा जी कार्यालयीन कामामध्ये वापरली जाते तिलाच प्रमाण भाषा असे म्हणतात. म्हणजे कसं मित्रांनो? कोकणातील माणूस आला आणि किंवा महाराष्ट्रातील खानदेशातील व्यक्ती आला, ते जर एखाद्या मंत्रालयामध्ये गेले तर हा कोणत्या भाषेमध्ये बोलणार आणि हा कोणत्या भाषेमध्ये बोलणार? ते बोलायला तर बोली भाषेमध्ये बोलणार, पण यांना जर इथे एखादी लेटर लिहायचंय तर ते खानदेशी भाषेमध्ये किंवा कोकणी भाषेमध्ये देणार का? बिलकुल नाही देणार. ते देणार प्रमाण भाषेमध्ये. म्हणजेच कोणत्या भाषेमध्ये देणार? ते आता इथं मराठी भाषेमध्ये देणार. समजलं मित्रांनो? तर जी कार्यालयीन भाषा वापरली जाते, म्हणजे कोणत्याही कार्यालयामध्ये एखादं लेटर द्यायचं किंवा सर्वांना समजणार अशा जर कार्यालयीन भाषेमध्ये जर तुम्हाला लेटर द्यायचं आहे किंवा काही द्यायचं आहे तर तिला प्रमाण भाषेमध्येच द्यावे लागतं. म्हणजेच कसं मित्रांनो? आता ठीक आहे मराठी भाषेमध्ये, पण जर महाराष्ट्रातील व्यक्ती एखादी इंटरनॅशनल किंवा नॅशनल लेवलला गेला तर त्याला तिथे लेटर इंग्रजी किंवा हिंदी भाषेमध्ये द्यावं लागेल. म्हणजे तिथील प्रमाण भाषा कोणती येईल? हिंदी किंवा इंग्लिश असं मित्रांनो. तर प्रमाण भाषा ही सुद्धा राज्यानुसार बदलत असते बरं का. आता महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोलली जाते, म्हणजे कार्यालयीन भाषा सुद्धा मराठीच आहे. पण जर तुम्ही दिल्लीला गेले तर तुम्हाला मराठी भाषेमध्ये लेटर देऊन चालणार नाही, तुम्हाला हिंदी किंवा इंग्रजीमध्ये द्यावे लागेल मित्रांनो. म्हणून प्रमाण भाषाची व्याख्या अशी आहे की एखाद्या राज्यात किंवा एखाद्या देशात सर्वसामान्य व्यक्तीला जी लिखित स्वरूपात कार्यालयीन भाषा दिली जाते तिला प्रमाण भाषा असे म्हणतात. इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे. लक्षात घ्या मित्रांनो. मराठी भाषेचा उगम एकूण 5 टप्प्यांमध्ये झालेला आहे. ते म्हणजे ध्वनी, वर्ण, अक्षर, शब्द आणि वाक्य. जसं की तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. तर मित्रांनो तुम्ही म्हणणार 5 टप्प्यांमध्येच का सर? 6 किंवा 7 टप्पे किंवा 1 किंवा 2 टप्प्यांमध्येच का नाही झाला? तर ते सुद्धा आता तुम्हाला प्रत्येकाची व्याख्या सांगणार, प्रत्येकावरती उदाहरणं सुद्धा देणार. त्याचबरोबर पोलीस भरतीला यावरती कशा प्रकारचे प्रश्न पडतात ते सुद्धा देणार. आणि हो, आज संध्याकाळच्या प्रश्नपत्रिकेमध्ये याच्यापेक्षा सुद्धा ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न टाकणार आहे. म्हणून निश्चिंत राहा. हे शिकून घ्या अगोदर हे 5 टप्पे नेमकं कशा प्रकारे तयार झाले आणि ते कोणकोणते आहेत. चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया. तर आता खालची ओळीवरती पॉइंट क्रमांक 1 लिहा. ध्वनी. कसं लिहिणार मित्रांनो? तर पॉइंट क्रमांक 1 ध्वनी लिहा आणि ध्वनीची व्याख्या लिहा मित्रांनो. पुढे आता लिहा. निसर्गामध्ये असलेल्या विविध प्रकारच्या घटकांच्या स्पर्शातून जो नाद निर्माण होतो त्याला ध्वनी असे म्हणतात. उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे मित्रांनो की सगळ्यात सोपं म्हणजे काय मित्रांनो? तोंडावाटे निघणारा आवाज. म्हणजे कसं? आता समजा पक्षी आहे, पक्ष्याने आवाज काढला, आपण तो आवाज लिहू शकतो का? नाही लिहू शकत. भरपूरसे आता कावळ्या वगैरे ते नॉर्मल आवाज आहे, पण असे भरपूरसे आहेत पक्षी ज्यांचा आवाज आपण लिहून ठेवू शकत नाही. म्हणजेच अर्थ नसणाऱ्या आवाजाला ध्वनी असे म्हणतात. बघा मित्रांनो. तर काय मित्रांनो? तोंडावाटे निघणारा आवाज म्हणजे समजा एखादी आहे कोणीतरी उंटाने जो आवाज काढला, तो आवाज काढला तर आपण तो लिहून ठेवू शकतो का? नाही लिहून ठेवू शकत. म्हणजे नाही लिहून ठेवू शकत. म्हणजेच काय मित्रांनो? तर ज्यांना लिखित स्वरूप प्राप्त झालेले नाहीये. म्हणजेच काय मित्रांनो? ज्यांना लिखित स्वरूप प्राप्त झालेले नाही अशा संपूर्ण आवाज म्हणजेच
ध्वनी. आपण ध्वनीचा आवाज हा लिहून ठेवू शकत नाहीत. म्हणजेच कसं मित्रांनो, उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे काय, अर्थ नसलेला आवाज म्हणजे काय, जेव्हा तुम्हाला परीक्षेला विचारला जातो मित्रांनो, परीक्षेला तुम्हाला एक परीक्षेचंच उदाहरण तुम्हाला देतो डायरेक्ट. परीक्षेला तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की ध्वनी म्हणजे काय. परीक्षेला, पोलीस भरतीच्या परीक्षेला आपल्याला असा प्रश्न विचारले जातात. ऑप्शन येतो खाली, तुमच्या स्क्रीनवरती सुद्धा दिलेला आहे. ऑप्शन असे येतील, तिथं स्क्रीनवरती लिहिलेलं आहे. तर ऑप्शन क्रमांक काय असतो मित्रांनो, पहिला मध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाणार ध्वनी म्हणजे काय. त्यानंतर पहिला ऑप्शन येणार तुम्हाला अक्षरांचा समूह. तर आपण अक्षरांचा समूह हे केव्हा घेऊ शकतो, जेव्हा आपण ते लिहून ठेवू शकतो तेव्हाच आपण अक्षरांचा समूह बनवू शकतो. तर अक्षरांचा समूह ही येणार नाही मित्रांनो. त्याच्यानंतर 2 नंबरचा ऑप्शन काय आहे, अर्थ नसलेला आवाज. अर्थ नसलेला आवाज आपण घेऊ शकतो ना. कसं काय मित्रांनो, कारण ज्या गोष्टीला, ज्या आवाजाला काही अर्थच नाहीये, तुम्हाला तर आता उदाहरण दिलेलंच आहे, ज्या आवाजाला काही अर्थ नाहीये म्हणजे ज्यांना लिखित स्वरूप प्राप्त झालेले नाही, अशा आवाजांना ध्वनी असे म्हणतात. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 काय आहे, अर्थ नसलेला आवाज म्हणजेच ध्वनी होईल. ऑप्शन क्रमांक 3 आहे काय आहे, लिहिलेले शब्द. जर आपण ज्या ध्वनींना लिखित स्वरूपच प्राप्त झालेले नाहीये, मग आपण ते लिहू शकतो का, आपण ते लिहू नाही शकत मित्रांनो. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 सुद्धा हे चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक 4 काय मित्रांनो, चित्र. चित्र कसं काय मित्रांनो, चित्र आपल्याला दिसत आहे, चित्रामधील वर्णावरून आपण काहीही लिहू शकतो, पण चित्र याचं सुद्धा योग्य उत्तर येणार नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक फक्त 2च काय आहे, तर अर्थ नसलेला आवाज म्हणजेच काय, ध्वनी होय. तुमच्या सगळ्याचा, माझ्या आणि तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेमध्ये सांगतो. तोंडावाटे निघणारा जोही आपला आवाज असेल तो आपण ध्वनीमध्ये पकडला जातो. पण जेव्हा आपण त्याला लिहून ठेवत नाही, म्हणजेच जो आवाज आपण लिहू शकत नाही त्यालाच आपण ध्वनी असे म्हणतो. ज्यांना लिखित स्वरूप प्राप्त झालेले नाही अशा सर्व काही शब्दांना आपण ध्वनी असे म्हणतो. तुम्हाला पुन्हा एकदा व्याख्या वाचून दाखवतो, तुम्ही ते लिहिलेले आहे का योग्यरित्या ते पहा आणि त्याच्यातून थोडंफार काहीतरी शिका. आणि आज संध्याकाळी होणाऱ्या पेपर मध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवा. टॉपिक वाईज पेपर होणार आहे आपल्या त्या सिरीजमध्ये, लक्षात घ्या. तर ध्वनी म्हणजे काय, तर निसर्गामध्ये असलेल्या विविध प्रकारच्या घटकांच्या परस्परातील स्पर्शातून जो नाद निर्माण होतो त्याला ध्वनी असे म्हणतात. तर मित्रांनो, परस्परातील स्पर्शातून हे सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. म्हणजे कसं मित्रांनो, एक गाडी इकडून 50 किलोमीटर पर हवर म्हणजे 50 किलोमीटर प्रति तास वेगाने जर गाडी इकडून अशी जात आहे, त्याचबरोबर विरुद्ध दिशेने येणारी 50 किंवा 100 किलोमीटर प्रति तास वेगाने एखादी गाडी येत असेल, ही गाडी जर एक दुसऱ्याच्या गाडीसोबत यांची धडक झाली, त्याच्यातून जो आवाज निर्माण होणार आहे, आता तुम्हाला योग्यरित्या समजलं असेल. तर या दोघांच्या धडकेतून, परस्परातील स्पर्शातून, या दोघांच्या धडकेतून जो आवाज निर्माण होणार आहे त्यालाच आपण ध्वनी असे म्हणतो. आता मला सांगा, या गाड्या एक दुसऱ्याला धडकणार आहे, तर तुम्ही त्याचा आवाज लिहून ठेवू शकता का? कशा प्रकारे झाला, नाही लिहून ठेवू शकत. म्हणून काय आहे मित्रांनो, परस्परातील स्पर्शातून जो नाद निर्माण होतो, म्हणजे या दोघांच्या धडकेतून जो आवाज निर्माण होणार आहे त्या आवाजालाच काय म्हणतात, तर ध्वनी असे म्हणतात. ध्वनीला लिखित स्वरूप प्राप्त झालेले नाही. समजलं मित्रांनो इथपर्यंत? आता बघूयात पुढचा पॉईंट क्रमांक 2 टाका मित्रांनो, वर्ण. तर वर्ण आणि पुढे त्याची व्याख्या लिहा. काय व्याख्या दिलेली आहे बघा. विविध प्रकारच्या ध्वनी ऐकल्यानंतर सजीवाने त्या ध्वनी म्हणण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच काय,
ध्वनी ज्या आपण अगोदर शिकलेलो आहेत त्या ध्वनी मानवाने ऐकल्या आणि त्याच्या मुखावाटे बोलण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच काय मित्रांनो, तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. हा पॉइंट सगळ्यात महत्वाचा आहे, लक्षात घ्या. काय पॉइंट आहे? तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. पोलीस भरतीला तुम्ही हा प्रश्न हमखास पडतो. तुम्ही हा प्रश्न IMP म्हणून लिहू शकता. कसा? तुम्ही कोणत्याही जिल्ह्याची प्रश्नपत्रिका उचलून बघा, त्यामध्ये स्पष्टपणे प्रश्न आलेला असतो. काय प्रश्न असतो की प्रश्न असा असतो की तुमच्या स्क्रीनवर दाखवत आहे, नीट बघा, की तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात किंवा डॅश 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 म्हणतात. ऑप्शन क्रमांक त्यामध्ये 1 दिलेलं असतं ध्वनी. ऑप्शन क्रमांक 2 असतं त्यामध्ये संकेत. ऑप्शन क्रमांक 3 जे तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे तेच मित्रांनो वर्ण. आणि ऑप्शन क्रमांक 4 त्यामध्ये दिलेलं असतं या पैकी सर्व किंवा वरील पैकी सर्व असं ऑप्शन दिलेले असतात. त्यामुळे तुमची जर व्याख्या पाठ असेल तर तुम्ही काही क्षणातच याचं उत्तर लगेच क्लिक करून मोकळे होऊ शकता. तर तुमची व्याख्या काय पाठ्य असली पाहिजे, पूर्ण व्याख्या लक्षात नाही ठेवली तरी चालेल, पण मुख्य पॉइंट लक्षात राहिला पाहिजे तुमचा. काय? की तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. तर मित्रांनो, आपण जर बघितलं वर्ण म्हणजे काय असा प्रश्न आला किंवा तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात किंवा डॅश 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 म्हणतात, तर आपण काय विचार करणार की ध्वनी म्हणतात. तोंडावाटे जर निघतोय ध्वनी तर तो ध्वनीच असणार. मूलध्वनी हे शब्द ऐकल्यानंतर आपण तिचं 1 नंबर ऑप्शन कदाचित क्लिक केलं तर हे एकदम चुकीचं असणार आहे. म्हणून बिलकुल सुद्धा हे ऑप्शन क्लिक करायचं नाही, कारण तुम्हाला ध्वनी म्हणजे काय हे सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणून नोट डाऊन करत राहा, नोट्स बनवत राहा. नोट्स अतिशय महत्वाचे आहे. मी कित्येक दिवस मेहनत करून या प्रकारच्या नोट्स तयार केलेल्या आहे खास तुमच्यासाठी मित्रांनो. तर तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना ध्वनीच आपण म्हणत नाही, मग कदाचित संकेत म्हणत असू शकतो, बरोबर ना? संकेत म्हणत असू शकतो. तर नाही मित्रांनो, संकेत सुद्धा याचं चुकीचं उत्तर येणार आहे. कारण संकेत म्हणजे विचार करणे, फक्त विचार करू शकतो किंवा एखादी गोष्टीचा संकेत आपल्याला मिळू शकतो, तर ते सुद्धा आपण पकडू शकत नाही. तर मित्रांनो, वर्ण हे आपले जर व्याख्या पाठ असली तर आपल्याला एवढा विचार करण्याची गरजच नाही. आपण डायरेक्ट पटकन बोलून ना तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात, तर वर्ण असे म्हणतात. काही क्षणातच आपण याचं उत्तर देऊ शकतो. पण जेव्हा आपली यावरती प्रॅक्टिस झालेली असेल, जेव्हा आपण यावरती डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका सोडवलेल्या असतील, म्हणजेच काय मित्रांनो, जेवढा जास्त तुम्ही सराव करणार तेवढाच तुम्ही यशाच्या जवळ पोहोचणार आणि पहिल्या प्रयत्नात यश मिळण्याची दाट शक्यता असते. तर मित्रांनो, यापैकी सर्व जर आपण क्लिक केलं तर हे चुकीचं राहील. पण काही जे नवे विद्यार्थी असतील ज्यांनी अभ्यास केलेला नाहीये, भरपूरशे सोम्या भरतीला येत असतात, ग्राउंड हे कोणीही मारत असतं. तुम्ही जेवढे विद्यार्थी पोलीस भरतीचा अभ्यास करत आहात तेवढ्यापैकी 90 ते 92% विद्यार्थी हे ग्राउंड 100% आउट ऑफ मारतील. आउट ऑफ नाही तर कमीत कमी काठावर तरी पास होतील. हे पेपर किती काढतात मित्रांनो काठावरती, म्हणजे समजा ते जर 40 मार्कांचं ग्राउंडचं मेरिट लागल्यानंतर जर त्यांनी 95 मार्कांचा किंवा 98 मार्कांचा जर पेपर काढला तर त्यांना कोणीही थांबवू शकत नाही. म्हणजे तुम्ही काठावर जरी पास झालेले असलात ग्राउंडमध्ये तरी तुम्ही पेपरमध्ये टॉप मिळवून आपल्या लिस्टमध्ये नाव आणू शकता. म्हणून काय करायचं, तुम्हाला दिवस रात्र एक करायचं आहे. भरती जास्त दूर राहिलेली नाही, हाच टाइम आहे अभ्यास कव्हर करण्याचा, काही दिवसावरती येणाऱ्या भरतीमध्ये पहिल्याच प्रयत्नात यश मिळवण्याचा. म्हणून काय करायचं मित्रांनो, हे तोंडी पाठ करायचंय. दररोज संध्याकाळी डिजिटल स्वरूपाच्या आपल्या प्रश्नपत्रिका सोडवायचे आहे. त्याचबरोबर सकाळी 9 वाजेला आपण जो मोफत पेपर टाकतो तो सुद्धा सोडवायचा आहे. सगळ्या पेपर सोडा. यशस्वी विद्यार्थी कधीच कोणती संधी सोडत नाही, तो नेहमी प्रयत्न करत राहतो आणि प्रत्येक टप्प्याटप्प्याने यशाच्या जवळ पोहोचत असतो. तुमच्यासाठी सर्व काही मोफत सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे. आपली कोणतीही अकॅडमी नाही, तुम्हाला माहित असेल अकॅडमी जर मी टाकली असती
तर कित्येक रुपये कमवले असते आणि कित्येक काही कमवलं असतं. मित्रांनो, आपल्याला अकॅडमी टाकवायची नाही, जास्तीत जास्त होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना आपल्याला जोडायचं आहे. फक्त काय करायचं मित्रांनो, दिवस रात्र अभ्यास करायचा आहे आणि येणाऱ्या भरतीला यश मिळवायचं आहे. बघूयात आता काय मित्रांनो, तर हे सर्व काही तुम्ही बघितल्यानंतर तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतात. तर अजून वर्णामध्ये काय मित्रांनो, तर बघा आपल्या स्क्रीनवर सुद्धा दिलेलं आहे की वर्ण म्हणजे ध्वनींना आकार देऊन तयार केलेला ठराविक आवाज. म्हणजेच काय, ध्वनींना जो आकार देऊन तयार केलेला ठराविक आवाज असतो त्यालाच आपण वर्ण असं म्हणतो मित्रांनो. म्हणजेच काय मित्रांनो, की आपल्या तोंडात वाटे असे काही शब्द बाहेर पडतात किंवा असे काही उच्चार बाहेर पडतात ज्यांना आपण लिहून ठेवू शकत नाही. अशाच वर्णांना आपण, अशा शब्दांना आपण वर्ण असे म्हणतो, अशाच ध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो. म्हणजेच काय मित्रांनो, तर वर्णांना सुद्धा लिखित स्वरूप प्राप्त झालेले नाही. म्हणजे आपण वर्ण हे लिहून ठेवू शकत नाही. ते तुम्हाला काही क्षणातच क्लिक झालं पाहिजे होतं की तोंडावाटे निघणाऱ्या ध्वनीला आपण लिहून ठेवू शकतो का? नाही मित्रांनो, ध्वनीला सुद्धा आपण लिहून ठेवू शकत नाही. म्हणजेच काय मित्रांनो, तर ध्वनी, वर्ण, अक्षर, शब्द आणि वाक्य या 5 पायऱ्यांपैकी सुरुवातीच्या 2 पायऱ्या आपण लिहून ठेवू शकत नाही. म्हणजेच काय, आता पुढील जो स्टेप येणार आहे त्याच्यामध्ये कदाचित लिहून ठेवू शकतो का, किंवा तो शब्द किंवा अक्षर किंवा वाक्य कसे तयार होतात ते आता बघणार आहोत आपण. लगेच बघूया. पुढील पॉइंट क्रमांक 3 लिहून घ्या मित्रांनो. अक्षर. काय लिहायचं आहे, तर अक्षर. आणि व्याख्या लिहून घ्या. ज्या वर्णांना लिखित स्वरूप प्राप्त झालेले आहे. म्हणजेच काय मित्रांनो, व्याख्यामध्ये काय लिहिलंय, ज्या वर्णांना लिखित स्वरूप प्राप्त झालेले आहे आणि ज्यांचा लोप होत नाही. म्हणजेच काय मित्रांनो, ज्यांचा लोप होत नाही अशा सर्व वर्णांना अक्षर असे म्हणतात. म्हणजेच काय, उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे मित्रांनो, तर माझं स्वतःचं उदाहरण देतो मी तुम्हाला की स, ची, न. आता हे पूर्ण अख्खं नाही बरं का, तर याच्यातील समजा फक्त स घेऊ शकतो आपण किंवा न घेऊ शकतो. तर मित्रांनो काय आहे, तर ज्या वर्णांना लिखित स्वरूप प्राप्त झालेले आहे आणि ज्यांचा लोप होत नाही, म्हणजेच हे कट होत नाही, अशा सर्व वर्णांना अक्षर असे म्हणतात. लक्षात घ्या मित्रांनो, ज्या वर्णांना लिखित स्वरूप प्राप्त झालेले आहे त्यांनाच अक्षर असे म्हणतात. पण ज्यांना लिखित स्वरूप प्राप्त झालेले नाही आणि ज्यांचा लोप होतो, म्हणजेच ध्वनी आणि वर्ण, त्याच्यावर उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे मित्रांनो, पोलीस भरतीला तुम्हाला यावरती कशा प्रकारचे प्रश्न पडतात हे बघा. तुम्हाला कसा प्रश्न पडणार मित्रांनो, की क्लास या शब्दातील ला हे काय आहे, काय आहे. तर क्लास या शब्दातील ला हे काय आहे, असा तुम्हाला पोलीस भरतीला प्रश्न येऊ शकतो असा, किंवा याच्यातील वेगळा येईल. पण जर तुम्हाला अक्षरवरती प्रश्न जर आला तर या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात मित्रांनो. तर याच्यामधील काय लिहिलंय की क्लास या शब्दातील ला हे काय आहे. तुम्हाला ऑप्शन कसे येतील मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 तुम्हाला वर्ण देऊ शकता. ऑप्शन क्रमांक 2 तुम्हाला ध्वनी देऊ शकता मित्रांनो. ध्वनी देऊ शकता. ऑप्शन क्रमांक 3 तुम्हाला काय देतील मित्रांनो, अगदी बरोबर आहे, अक्षर देऊ शकता. आणि ऑप्शन क्रमांक 4 तुम्हाला यापैकी नाही देऊ शकता, समजा वरीलपैकी नाही किंवा यापैकी नाही. तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना अगोदर शिकवलेलंच आहे आणि पुन्हा एकदा त्याचे रिव्हिजन करून घ्या की वर्ण हे येऊ शकत नाही, कारण वर्णांना हे लिखित स्वरूप प्राप्त झालेले नाहीये. वर्ण म्हणजे फक्त आवाज किंवा ध्वनी, म्हणजेच काय, वर्ण म्हणजेच वर्ण सुद्धा येऊ शकत नाही मित्रांनो. पण ध्वनी येऊ शकतो का. तुमची जर व्याख्या पाठ असेल तर तुम्ही आतापर्यंत लगेच सांगून दिलं असेल, याचं उत्तर सुद्धा काढून टाकलं असेल तुम्ही की ध्वनी सुद्धा येऊ शकत नाही, कारण
ध्वनीला सुद्धा लिखित स्वरूप प्राप्त झालेले नाहीये. म्हणून तुम्हाला अगोदर सुद्धा सांगलंय की ध्वनी, वर्ण, अक्षर, शब्द, वाक्य हे सर्व एक दुसऱ्यांवरती डिपेंड आहेत. म्हणून तुम्हाला तो पॅराग्राफ अगदी लिहून ठेवायचा आहे. 10 ते 20 वेळा तुम्हाला आज तो पॅराग्राफ लिहायचा आहे, ते टप्पे वाईज लिहायचं आहे आणि आपल्या नोट्समध्ये हे संपूर्ण प्रक्रिया अगदी योग्यरित्या तुम्हाला सांगितलेली आहे. त्या नोट्स मधील अभ्यास करत राहा. त्याचबरोबर आता काय मित्रांनो, ध्वनी नाहीये आणि वर्ण सुद्धा नाही, मग अक्षर असू शकतं का? अक्षर आहे, कारण अक्षराला लिखित स्वरूप प्राप्त झालेले आहे. म्हणजेच काय मित्रांनो, वर्णांचा समूह म्हणजेच अक्षर होय. ज्यांचा लोप होऊ शकत नाही असे सर्व वर्ण म्हणजेच काय? अक्षर मित्रांनो. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? अक्षर. याच्यातील तुम्हाला आता पुढचा महत्वाचा पॉइंट पण लक्षात घ्या मित्रांनो, की तुम्हाला एवढं सगळं बेसिक पासून शिकवत आहे. जर तुम्ही कोणत्या क्लासेस लावायला गेले असते, एखाद्या अकॅडमीमध्ये गेले असते, तर तुम्हाला याच्यासाठी भरपूरचे हजारो रुपये मागितले असते. आपल्याकडे हे सर्व काही तुम्हाला अगदी मोफत शिकवले जातं YouTube चॅनलवरती. म्हणून तुम्हाला यावरती दररोज संध्याकाळी तुमचा पेपर सुद्धा घेतला जातो. तो पेपर वगैरे तुम्हाला सगळं काही टॉपिक वाईज मिळतो. टॉपिक वाईज पेपर सोडवण्याचा फायदा तुमचा असा आहे की समजा तुम्ही जर आज वर्ण किंवा अक्षरमाला किंवा काही घेतलं, कोणताही टॉपिक घेतला, तर त्यावरती कोणत्या प्रकारचे पोलीस भरतीला प्रश्न येऊ शकता हे तुमच्या डोक्यामध्ये फिट बसतं. आणि तुम्ही जर एक वेळेस प्रश्न चुकलात, तो पेपर तुम्ही कधीही सोडवू शकता. तो पेपर तुमच्या फोनमध्ये जोपर्यंत तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन आहात तोपर्यंत तुमचं आपल्याकडे रजिस्ट्रेशन असतं, ते अगदी मोफत आहे. सगळं काही तुम्हाला इथे मोफत आहे. तर जोपर्यंत तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन आहात तोपर्यंत तुमचा पेपर तो फोनमध्ये चालू राहणार. जेव्हा तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमधून एक्झिट होणार तेव्हा ते सर्व पेपर तुमचे बंद होऊन जाणार. आणि जे विद्यार्थी नवीन आहेत, लक्षात घ्या, तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला कसं जॉईन करू शकता? जास्त वेळ करू नका. आपल्याकडे सगळं काही तुम्हाला बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत शिकवलं जातं आणि आम्ही तुमच्याशी डायरेक्ट व्हॉट्सअप ग्रुपद्वारे जॉईन असतो. कोणत्याही ॲपचं सबस्क्रिप्शन घेण्याची गरज नाही किंवा कुठेही तुम्हाला पैसा खर्च करण्याची गरज नाही. तुम्हाला एक छोटीशी प्रोसेस आहे, ती म्हणजे हे बघा, डिजिटल पोलीस भरती YouTube चॅनल तुम्हाला दिसत आहे आपल्या स्क्रीनवरती, जे तुम्ही आता पाहतात. त्या चॅनलला फक्त सबस्क्राईब करा, त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि स्क्रीनवर दिसत असलेल्या या नंबरवरती लगेच सेंड करून द्या. तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला लगेच ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल. वेळ करू नका. तुमचे भरपूरसे मित्र आपल्या ग्रुपला जॉईन आहेत. तुम्ही सुद्धा दररोज पेपर सोडवा आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये आपलं स्वप्न पूर्ण करा. बघूयात आता पुढील क्रमांक 4 टाका मित्रांनो. शब्द. काय टाकणार? तर शब्द. तर शब्दाची व्याख्या लिहून घ्या मित्रांनो. तर काय आहे शब्दाची व्याख्या? हे बघा, विविध प्रकारच्या अक्षरांच्या क्रमबद्ध आणि अर्थपूर्ण समुच्चयाला शब्द असे म्हणतात. म्हणजेच कसं मित्रांनो, उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे बघा, मी दुसरं कोणताही उदाहरण देत नाही, तुम्हाला स्वतः समजेल असं नैसर्गिक आणि जिवंत उदाहरण देतो मित्रांनो. नेहमी लक्षात ठेवा. उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे माझं स्वतःचं नाव घेतो. बघा, तुम्ही स्वतःचं नाव घेऊ शकता, सचिन. तर मित्रांनो, आता तुम्ही सांगा मला, हा शब्द येईल का? येईल का? तर तुमचा अभ्यास झालेला असेल तर तुम्हाला लगेच क्लिक होईल की हा शब्द आहे. कसं काय मित्रांनो? कारण हा विविध प्रकारच्या अक्षरांचा समूह आहे. तुम्हाला मागच्या उदाहरणामध्ये पण काय सांगलं, जर हे पूर्ण असेल तर हे वेगळं काय असू शकतं, पण तुम्हाला अक्षरमध्ये काय सांगलं होतं? स किंवा न. जर हे असं स्पेशल असेल तर हे अक्षर येईल. पण आता उदाहरण काय दिलेलं आहे? सचिन. म्हणजेच काय मित्रांनो, हे काय आहे? अक्षरांचा क्रमबद्ध आणि अर्थपूर्ण समुच्चय. म्हणजेच कसं मित्रांनो, सचिन हे काय झालं? अक्षरांचा क्रमबद्ध. आता कसं झालं? हे क्रम झालं ना, सचिन. हेच जर मी वेगळ्या प्रकारे लिहिलं, न स ची असं काही लिहिलं तर हे क्रमबद्ध झालं किंवा अर्थपूर्ण झालं का? नाही झालं मित्रांनो. तर हे अगदी चुकीचं असणार आहे. तर शब्द म्हणजे काय मित्रांनो? तर क्रमबद्ध आणि अर्थपूर्ण अक्षरांचा समूह. म्हणजेच हा कसा क्रमबद्ध झाला आणि याचा अर्थ सुद्धा निघत आहे ना, याचा अर्थ सुद्धा झाला, म्हणून काय झालं? हे अक्षर झालेलं आहे. तर याचा वरील अजून एक उदाहरण तुम्ही स्वतः सांगा की हे अक्षर आहे की शब्द आहे की वाक्य आहे की काय नेमकं आलं? तर सांगा मला आता तुम्ही, हे काय झालं? तर मग मित्रांनो, मला आता सांगा, हे काय आहे? भारत
हे काय आहे, म्हणजेच काय ध्वनी आहे का, अक्षर आहे का, शब्द आहे का, वाक्य आहे का, नेमकं काय आहे मित्रांनो. तर लक्षात घ्या, तुमचा जर अभ्यास योग्यरित्या करत असेल, तुम्ही जर यावरती डिजिटल प्रश्नपत्रिका जर सोडवल्या तर तुम्हाला लगेच क्लिक होईल. आणि तुम्हाला म्हणूनच आपण दररोज संध्याकाळी प्रॅक्टिस घेत असतो टॉपिक वाईज, की तुम्हाला आता याच्यावरती हे उदाहरण मी दिलेलं आहे. मी व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला किती उदाहरण देऊ शकतो, 2-4 भरपूर झाले, कारण व्हिडिओ खूप लांब होईल, तुम्हाला सुद्धा अभ्यास करावा लागतो. म्हणून आपण काय करतो, दररोज संध्याकाळी जे सकाळी शिकवलेलं यावरती दररोज संध्याकाळी पेपर घेतला जातो आपल्या डिजिटल स्वरूपाचा. म्हणून दररोज तुम्ही द्यायचा आहे तो पेपर. ज्यांनी जॉईन केलं नसेल त्यांनी लवकर जॉईन करा. तुम्हाला लगेच क्लिक होणार की हे काय आहे, क्रमबद्ध आणि अर्थपूर्ण शब्द आहे, म्हणजेच अक्षरांचा समूह आहे. हे काय झालं, भारत. हे काय आहे, हे प्रत्येक अक्षर आहे, पण यांचा जर समूह केला तर याच्यापासून काय तयार होईल, शब्द तयार होईल. म्हणजेच काय, भारत हे काय झालं, शब्द झाला. म्हणूनच या पायऱ्या तुम्हाला लिहायला सांगितल्या मी किती वेळेस, ध्वनी, वर्ण, अक्षर, शब्द, वाक्य. आता काय झालं मित्रांनो, ध्वनी, वर्ण, अक्षर होतं ते काय होतं, वर्णांचा समूह होता, वर्णांना एका आकारामध्ये घेतलेलं होतं. त्यानंतर आता ध्वनीपासून वर्ण झालं, वर्णापासून अक्षर झालं, आणि आता अक्षरांचा क्रमबद्ध आणि अर्थपूर्ण समूह म्हणजेच काय झालं मित्रांनो, तर हे झालं शब्द. तर यावरती तुम्हाला पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न पडतात ऐका. पोलीस भरतीला तुम्हाला असं विचारलं जाईल की क्रमबद्ध आणि अर्थपूर्ण अक्षरांच्या समूहाला काय म्हणतात. काय म्हणतात मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 तुम्हाला काय येईल, ध्वनी येऊ शकतं. ऑप्शन क्रमांक 2 काय येऊ शकतं तुम्हाला, वर्ण. ऑप्शन क्रमांक 3 येऊ शकतं मित्रांनो अक्षर. आणि ऑप्शन क्रमांक 4 येऊ शकतं तुम्हाला शब्द. म्हणून काय मित्रांनो, या पायऱ्या लक्षात ठेवायचं आहे. जर तुम्हाला या पायऱ्या लक्षात असल्या तर तुम्ही काही क्षणातच सांगू शकता की अक्षरांच्या क्रमबद्ध आणि अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात. आणि जर तुम्हाला सगळ्या पायऱ्या माहित असतील आणि हे ऑप्शन वाईज जर तुम्ही गेलात तर लगेच तुम्हाला क्लिक होईल की अक्षरांच्या क्रमबद्ध आणि अर्थपूर्ण समुच्चयाला शब्द असे म्हणतात. काही क्षणातच तुम्ही याचं उत्तर काढू शकता. आपण बेसिक टू ऍडव्हान्स जाणार आहोत, म्हणून दररोज संध्याकाळी पेपर आठवणीने सोडवायचा आहे. काही क्षणातच तुमचे मार्क किती झपाट्याने वाढतात ते बघा. डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आपण यामुळेच घेत असतो, कारण तुमचा भरपूर प्रॅक्टिस होईल आणि तुमचे मार्क काही क्षणातच वाढून जातील. म्हणून काय मित्रांनो, हे झालेलं आहे आता इथपर्यंत. आता पुढचा स्टेप बघूयात काय आहे ते, वाक्य. पुढील पॉइंट क्रमांक 5 टाका मित्रांनो. आता काय तर वाक्य काय आहे, पॉइंट क्रमांक 5 वाक्य. तर वाक्याची डेफिनेशन लिहून घ्या, म्हणजे व्याख्या लिहून घ्या. विविध प्रकारच्या शब्दांच्या क्रमबद्ध आणि अर्थपूर्ण समुच्चयास काय म्हणतात, वाक्य असे म्हणतात. म्हणजेच मित्रांनो काय, तर आपण अगोदर काय शिकलो होतो, याच्या अगोदर जेव्हा शब्द आणि शब्दांच्या विविध प्रकारच्या क्रमबद्ध आणि अर्थपूर्ण समुच्चयास वाक्य असे म्हणतात. उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे मित्रांनो, एक्झाम्पल बघा. आता एक्झाम्पल काय, अगदी सोपं उदाहरण आहे, नेहमी आपल्या जीवनात घडणारं उदाहरण. हे बघा, एक्झाम्पल द्यायचं म्हटलं म्हणजे सचिन पोलीस झाला. तर मित्रांनो, सचिन पोलीस झाला हे काय झालं, हे पूर्ण झालं वाक्य. तर आपण जर याच्यातलं फक्त पोलीस घेतलं तर काय होईल, हे फक्त एवढंच जर आपण घेतलं तर हे शब्द होईल. कारण आपण लिहिलेलं आहे ना अगोदर, क्रमबद्ध आणि अर्थपूर्ण अक्षरांच्या समूहाला काय म्हणतात, शब्द म्हणतात. आणि शब्दांच्या क्रमबद्ध आणि अर्थपूर्ण समुच्चयास वाक्य असे म्हणतात. तर पोलीस मधील फक्त हो घेतला तर काय होईल मित्रांनो, तर लक्षात घ्या, हे होईल अक्षर, हे होईल शब्द, आणि मग हे पूर्ण काय होईल मित्रांनो, तर हे पूर्ण वाक्य होईल. खूप बेसिक पासून शिकवलं बरं का, अभ्यास कंटिन्यू करत राहा मित्रांनो.
काय आहे मित्रांनो, तर हे काय आहे मित्रांनो, लक्षात घ्या. याचा अर्थ असा आहे की अक्षरांच्या क्रमबद्ध आणि अर्थपूर्ण समुच्चयास शब्द असे म्हणतात आणि शब्दांच्या अर्थपूर्ण आणि क्रमबद्ध समुच्चयास वाक्य असे म्हणतात. आता मला सांगा मित्रांनो, जर पोलीस सचिन झाला हे वाक्य कसंही फिरवलं तरी वाक्यामध्ये येईल सरासरी. हे बघा, जर पोलीस सचिन झाला हे चुकीचं येऊ शकतं ना. पोलीस सचिन झाला हे योग्य नाही येणार, कारण ते वेगळा अर्थ निघत आहे त्याचा, आणि पोलीस सचिन झाला हे वेगळा अर्थ येऊ शकतो त्याचा. म्हणून काय मित्रांनो, क्रमबद्ध आणि अर्थपूर्ण. आता हे कसं एकदम प्रॉपर क्रमबद्ध आहे. सचिन हा पोलीस झालेला आहे, पण पोलीस हा सचिन झालेला आहे असं नाही होऊ शकत ना. पोलीस सचिन नाही होऊ शकत ना. सचिन पोलीस होऊ शकतो, पण पोलीस सचिन नाही होऊ शकत. म्हणून मित्रांनो काय झालं ते, तर क्रमबद्ध आणि अर्थपूर्ण समुच्चयास वाक्य असे म्हणतात. तर मित्रांनो आज आपण काय काय शिकलो. आज आपण शिकलो ध्वनी, वर्ण, अक्षर, शब्द आणि वाक्य हे संपूर्ण स्टेप बाय स्टेप हे सर्व काही तुम्हाला लिहायचं आहे आणि याच्या नोट्स बनवायचे आहे. कारण हे मी स्वतःच्या हाताने नोट्स काढलेल्या, खूप दिवसांच्या खूप मेहनतीने या नोट्स तयार केलेल्या आहे. आणि खास तुमच्यासाठी मित्रांनो काय करायचंय, हे सगळं जेवढं मी शिकवलेलं आहे तेवढं 2 ते 3 वेळेस लिहून काढायचं आहे. आज संध्याकाळी होणाऱ्या पेपरमध्ये तुम्हाला 90च्या वरती मार्क आरामशीर पडतील. कसं काय पडतील, कारण आपण जे गणिताचं लेक्चर घेतलेलं आहे, आपण जे टॉपिक वाईज आतापर्यंत चाललेलो आहोत. कसं मित्रांनो, येणाऱ्या पोलीस भरतीपर्यंत तुमचा पेपर आरामशीर किती जाणार आहे मला सांगा. आपलं टार्गेट आहे 95च्या प्लस मार्क, म्हणजे 98 पर्यंत तुम्ही पेपर काढू शकता. कारण तुमचं बेसिक एकदम क्लिअर करणार आहोत आपण. बेसिक पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंत जात आहोत. असं नाही की डायरेक्ट ऍडव्हान्स लेवल घेतलं, आपण बेसिक पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंत जाणार आहोत. कमीत कमी आज संध्याकाळी होणाऱ्या पेपरमध्ये तुम्हाला किती मार्क असतील. आजचा किती जास्त दिवस नाही झाले, तशी सुरुवात झालेली. आजच्या होणाऱ्या पेपरमध्ये तुम्हाला किती मार्क असू शकतात मी सांगतो मित्रांनो. आजच्या होणाऱ्या पेपरमध्ये तुम्हाला कमीत कमी 85 पेक्षा अधिक मार्क 100% पडतीलच. कारण आपण टॉपिक वाईज जात आहोत. टॉपिक वाईज कोणताच अकॅडमीवाला घेणार नाही. आपण फक्त तुमच्यासाठी अगदी मोफत सर्व काही घेतो. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, माझं फक्त एवढंच टार्गेट आहे. मला भरपूरशे अकॅडमीवाले म्हणतात की तुम्ही एवढं सर्व का करतात. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांची घरची परिस्थिती चांगली नाहीये, ज्या विद्यार्थी खोदकरू आणि गरजू आहेत, ज्या विद्यार्थ्यांवरती परिवाराची जबाबदारी आहे, जे विद्यार्थी अकॅडमी लावू शकत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी खास आपण हे सर्व काही सिरीज सुरू केलेले आहे. जे विद्यार्थी नवीन असतील, तुम्ही टाइमपास करू नका. तुम्हाला इथं काही पैसा खर्च लागणार नाही. कोणत्याच ऍप्स इन्स्टॉल करायची गरज नाही. कोणत्याच ऍप्सचं सबस्क्रिप्शन घेण्याची गरज नाही. तुम्हाला इथं सर्व काही मोफत मिळणार आहे. तुम्हाला काय करायचं मित्रांनो, हे बघा, डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल आहे आपलं. त्याला फक्त सबस्क्राईब करा, स्क्रीनशॉट काढा आणि स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती लगेच सेंड करून द्या. तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला काय करण्यात येईल, ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल, जेथे तुम्हाला दररोज सकाळी 9 वाजेला 100 मार्कांचा येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय संभाव्य असा 100 मार्कांचा आपण पेपर घेत असतो. तिथे तुमचा भरपूरसा फायदा होईल मित्रांनो. दररोज सराव करा, तुमचा टाइम मॅनेजमेंट होईल. जे विद्यार्थी पेपरचा सराव करत नाही, आपण डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका घेतो. तुम्हाला पीडीएफ देऊन ते डोळे वगैरे दुखण्याचं काम नाही करत. आपण डिजिटल स्वरूपामध्ये, म्हणजे कसं मित्रांनो, वरती बरोबर प्रॉपर 90 मिनिट, म्हणजेच कसं 1 तास 30 मिनिटांचा वेळ हा उलटा चालत असतो. म्हणजे 1 तास 30 मिनिट आहे, नंतर 1 तास 29 मिनिट 30 सेकंद, 29 सेकंद, 28 सेकंद, असं उलटा टायमिंग चालत असतो. म्हणजे तुम्हाला स्क्रीनवरती तुमचा टायमिंग सुद्धा दिसत असतो आणि त्याचबरोबर तुमच्या टाइम मॅनेजमेंट सुद्धा या डिजिटल प्रश्नपत्रिकेमधून सुधारणार आहेत. टॉपिक वाईज आपण जाणार आहोत, म्हणून तुमचा याच्यामध्ये सुद्धा भरपूर फायदा होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी लगेच जॉईन करा. तुम्हाला इथे काही जास्त मेहनत करायची गरज नाहीये. फक्त तुम्हाला जेवढं शिकवतोय तेवढं कंटिन्यू अभ्यास करत राहा आणि दररोज होणारा पेपर आरामशीर सोडत राहा. आरामशीर म्हणजे तुमचं टाइम मॅनेजमेंट आरामशीर होऊन जाईल कवर. कारण तुम्ही दररोज सराव करत आहात. तुम्ही जर ग्राउंडचा दररोज सराव केला तर तुमचं ग्राउंड 100% वाढतं, तुमचा स्टॅमिना वाढतो. तसंच अभ्यासाचं सुद्धा असतं मित्रांनो. तुम्ही स्टेप बाय स्टेप जा. तुम्ही डायरेक्ट जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा डायरेक्ट 10 किलोमीटर रनिंग केली का? बिलकुल नाही मित्रांनो. तुम्ही अगोदर धीरे धीरे प्रॅक्टिस केली. अशाच प्रकारे आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाणार आहोत. बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. येणाऱ्या पोलीस भरतीपर्यंत तुमचा पेपर आरामशीर नाही. काही जर असला कधीतरी भरपूर काम करणारे विद्यार्थी आहेत आपल्याला जॉईन, जे शेतामध्ये दिवसभर काम करतात आणि
रात्रीचा अभ्यास करतात, नाही काही तर तुमचा पेपर कमीत कमी 90च्या तर वरती आपण करूनच दाखवणार मित्रांनो. कोणता अकॅडमीवाला सुद्धा एवढी गॅरंटी घेणार नाही, पण मी तुमचा अगदी मोफत गॅरंटी घेतो. फक्त तुम्हाला काय करायचंय, कंटिन्यू अभ्यास करायचा आहे. मी सर्वातून गेलेलो आहे. मी अतिशय डेंजर दिवस भोगलेले आहे, म्हणून मला या सगळ्याची जाणीव आहे. म्हणूनच मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी असा प्लॅटफॉर्म उभा करत आहोत आपण, डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल. हे महाराष्ट्रातील काही दिवसात फक्त तुमचा सपोर्ट असला तर टॉप नंबर 1 ला सुद्धा पोहोचू शकतं मित्रांनो. तर तुम्हाला काय करायचंय, सांगितल्याप्रमाणे दररोज अभ्यास करायचा आहे आणि दररोज प्रश्नपत्रिका सोडवायचे आहे. तुम्ही पुढील वर्षी येणाऱ्या भरतीमध्ये खाकी वर्दी घालून माझ्या समोर उभे राहणार. या इथं तुम्हाला उभा करेल आणि बाकीच्यांना मोटिवेशन करायला लागेल मित्रांनो. तो सोन्याचा दिवस जास्त दूर नाहीये, काही दिवसांवरती तो सोन्याचा दिवस आलेला आहे. दिवस रात्र मेहनत करा, नोट्स तुमच्याकडे आहे, दररोज अभ्यास करा. टॉपिक वाईज नोट्स बनवलेला आहे. 1 दिवसांच्या मेहनतीने ह्या सगळ्या नोट्स आणि हे सगळा अभ्यासक्रम तुमच्यासाठी बेसिक टू ऍडव्हान्स उभा केलेला आहे मित्रांनो. टेन्शन घेऊ नका बिलकुल सुद्धा. जसं सांगितलं तसं अभ्यास करत राहा. येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये आपलं स्वप्न 100% पूर्ण होईल. फक्त काय करायचं तुम्हाला, जे नवीन विद्यार्थी असतील तुम्ही मागे राहू नका. तुम्हाला काय करायचंय, हे बघा आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल आहे, याला फक्त सबस्क्राईब करा, स्क्रीनशॉट काढा आणि स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती लगेच सेंड करा. त्या पोलीस भरतीच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करण्यात येईल. लवकरच भेटूया आपल्या उद्याच्या क्लासमध्ये. तोपर्यंत नमस्कार.